नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेऊन मी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांग अनुसार फाल्गुन महिन्याच्या शेवटी आणि चैत्र महिन्याच्या सुरुवातीला येणारे ही अमावस्या अत्यंत फलदायी मानले जातं. यंदा 18 मार्च 2026 रोजी होणारी ही दर अमावस्याच्या पितराच्या अमावस्या शांतीसाठी आणि घरातल्या दोष दूर करण्यासाठी सर्वोच्च तिथी मानली जाते. या दिवशी गंगास्नान आणि दान धर्माला विशेष महत्त्व आहे. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे किंवा ज्यांचे घरात वारंवार कल आणि आर्थिक संचार जाणवत असेल त्यांच्यासाठी हा विशेष नशिबाच्या टाळे उघडणारे ठरू शकतं. अमावस्याच्या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांतीसाठी पितृपूजन केलं जातं. यामुळे पितरांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतं. यांच्याशिवाय या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे तसेच गरजेच्या वस्तू देणे शुभ मानलं जातं. तसेच कोणत्याही प्रकारचे ग्रहदोष असल्याने तुम्ही कुत्र्याला पोळी खाऊ घालू शकतात. तसेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावू शकतात. या पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणा घालू शकतात. काळे तिळाचे दान करणे देखील लाभदायक मानलं जातं. या दिवशी शनीला तेल वाहल्याने 3.5 दूर होतं, 7.5 दूर होतं असे म्हटलं जातं. हिंदू धर्मात गोदान हे सर्वोत्तम श्रेष्ठ दान मानलं जातं. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गोदान करायचं असेल तर फाल्गुन अमावस्येच्या दिवशी अतिशय शुभ मानलं जातं. यामुळे कळत नकळत झालेली पापापासून मुक्ती मिळतं असतो. पण आपल्याला अक्षपुण्याची प्राप्त देखील होत असतो. अमावस्याच्या दिवशी नदी, तलाव किंवा जलाशयासाठी काठी संध्याकाळी दीपदान करायच्या परंपरा आहे. फाल्गुन अमावस्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून दीपदान हे करायच्या. या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाच्या चौमुखी दिवा लावावे. दक्षिण दिशा ही पितरांची असे मानले जातं. यामुळे दिवा लावल्याने त्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळत असतो. अमावस्या तिथीला आवर्जून माता लक्ष्मीची पूजा करावी. धार्मिक दृष्टी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच दसरा अमावस्याच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे प्रकारातले प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपिंड तर नष्ट होणारच, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ही कोणती वस्तू टाकायची आहे, कोणती वेळ टाकायची आहे याच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. हिंदू धर्मात फाल्गुन महिन्याला अतिशय शुभ मानलं जातं. महिन्यामध्ये येणारे अमावस्याला विशेष महत्त्वही दिलं जातं. फाल्गुन अमावस्याला स्नानदान आणि पितृतर्पणासाठी अत्यंत पवित्र मानलं जातं, ज्यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होतं. हिंदू दिनदर्शकानुसार हा शेवटचा महिना असल्याने या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण आणि गरीब अन्न वस्त्र करण्याचे विशेष महत्त्व आहे. म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या पवित्र तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करावे. स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दानही करायचे आहे. तुम्ही तीळ, गूळ, वस्त्रदान करू शकता. यामुळे आपल्याला अक्षय पुण्याचे प्रतीही होत असतो. पण हल्लीच्या
धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्येही काही वस्तू टाकून आणि आपल्याला स्नानही करायचेही. स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्र स्नान केल्याने पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडून झालेले कळत पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला फाल्गुन अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि अंथरूणमध्येही आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मीच्या तसेच महादेवाच्या स्मरण करायचे आहे. कारण असं म्हटलं जाते की ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पट्टीनं पुण्यफळही प्राप्त होत असतं. यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणीही काढायचं. तर आंघोळीच्या करतात तुम्ही थंड किंवा गरम कोणतेही पाणी जे शक्यतो आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिला वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्र स्नान केल्याचे पुण्यही प्राप्त होणारच आहे. पण आपल्याकडून झालेले कळत न कळत पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे काळे तीळ. तिळाची उत्पत्ती श्रीहरी विष्णूच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ ही आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळा तीळ टाकतो ना आणि त्या स्नान करतो ना, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष आणि शस्त्रपिंड दूरच होणार आहे. या होण्यामध्ये मदतही मिळत असतो. तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर गाईच्या कच्चा दूध स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतला चंद्र हा बलवान होतो. चंद्र हा मनाचे कारक मानला जातं आणि जर आपल्या कुंडलीतला चंद्र बलवान झालं तर यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असतो. त्याच्याबरोबर आपल्याला चिमूटभर हळद सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे गुरुग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतलं ग्रह बलवान झाला तर यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतच, पण आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या सामोरीही जाऊ लागत नाही. तसेच आपल्याला चिमूटभर खडे मीठ सुद्धा आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. मीठ हे माता लक्ष्मीचे अतिशय प्रिय आहे. म्हणूनच मीठाला लक्ष्मीचे स्वरूप असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढं पण नकारात्मक इडापिडी नजरबाण दूर होणारच आहे. मदतही मिळत असतो. तर या सर्व वस्तू जी आहे हे त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायच्या. पण आपल्या बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात. यामुळे सुद्धा त्यांना केलेली उपायाच्या कोणतेही शुभ फळ प्राप्त होत नाही. म्हणूनच आपल्याला काय करायच्या, सर्वप्रथम एक मग पाणी आपल्याला उजव्या खांद्यावर टाकायचे, पण एक मग पाणी आपल्याला डाव्या खांद्यावर टाकायचे. यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण स्नानही करायचे. स्नान करत असताना आपल्याला एक प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करायचे आहे. गंगेचे, यमुनेच्या, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी जल मिन्स निधी करूया. मंत्राचा अर्थ असा होतो की गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पुत्रीच्या नदीच्या जल ह्या पाण्यामध्ये समाविष्ट झालेली आहे आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याच्याबरोबर मंत्राचा जप करतो, यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाच्या शुद्धी सुद्धा होत असतो आणि पवित्र मनाने केलेले प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पट्टीने पुण्यफळही प्राप्त होत असतो. अतिशय प्रभावी हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष आणि शत्रुपीडी तर नष्ट होणारच आहे, पण आपल्याला 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे.
म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याणी हो, त्या मनामध्ये इच्छा. तर भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.